Audio Jungle. Audio Jungle. आज संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील सामान्य जनतेमध्ये अबकड उपवर्गीकरणाचा पेटलेला तीव्र संताप आणि मुंबईच्या रस्त्यावर आपसी मतभेद विसरून विधानभवनावर धडकलेला विराट मोर्चा या निमित्तानं मी सभागृहाचं लक्ष या ठिकाणी वेधून घेत आहे. अध्यक्ष महोदय, या अत्यंत संवेदनशील आणि ज्वलंत विषयावर मी संविधानाचा चौकटीत राहून आज या सार्वभौम अशा छत्रपती शिवाजी महाराज व फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षक असलेल्या या सभागृहात औचित्याचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत आहे. अध्यक्ष महोदय, बाहेर लाखो निळे वादळ मंत्रालयावर धडकतंय आणि शासन आतमध्ये संविधानाच्या मूळ चौकटीला सुरुंग लावतंय. हे या सभागृहात मुखदर्शक बनून आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. अध्यक्ष महोदय, मी आज या सभागृहाचे आणि राज्य शासनाचं लक्ष राज्यात निर्माण झालेल्या एका अत्यंत अशा या गंभीर व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकणाऱ्या परिस्थितीकडे वेधत आहे. अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघटित व्हायला सांगितलं होतं, विभाजित व्हायला नाही. हा निर्णय आरक्षणाचं कवच कुंडल काढणारा आहे आणि आम्ही तो कधी या ठिकाणी खपवून घेणार नाही. अध्यक्ष महोदय, आज आपल्या राज्यात काय चाललंय? राज्यातील 59 अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अबकड असं उपवर्गीकरण करण्याचा जो घाट या शासनानं घातला आहे, सदर विषयावर एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून मी एक वस्तुस्थिती आपल्या समक्ष प्रश्नाच्या रूपाने या ठिकाणी मांडू इच्छितो. अध्यक्ष महोदय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलै 2024च्या आपल्या ऐतिहासिक न्याय निर्णयात स्पष्टपणे नमूद केले होते की उपवर्गीकरण करायचे असेल तर राज्याकडे ठोस वैज्ञानिक आणि संख्यात्मक आकडेवारी म्हणजे क्वांटिफाईड आणि एम्पिरिकल डाटा असणं ही अनिवार्य पूर्वअट आहे. आज राज्यात जातीनिहाय जनगणना आणि सामाजिक आर्थिक सर्वेक्षण SIR अद्याप सुरूच आहे. मूळ सांख्यिकी आणि अंतिम निष्कर्ष हाती आलेले नसताना कोणत्या गुप्त डाटाच्या आधारे शासन हा निर्णय घेत आहे? डेटा नसताना घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा थेट अपमान करणारा आहे काय? अध्यक्ष महोदय, न्यायमूर्ती अनंत बदर समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे, पण तो अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. जो अहवाल सामान्य जनतेला किंवा आम्हाला वाचायलाच मिळाला नाही, त्यावर हरकती नोंदवण्यासाठी अवघ्या 5 दिवसाची मुदत देणे हा लोकशाहीचा आणि नैसर्गिक न्याय तत्वाचा खून आहे. अध्यक्ष महोदय, त्याचा जर बदर समितीचा अभ्यास परिपूर्ण होता तर पुन्हा मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नेमण्याची गरज का भासली? यावरून स्पष्ट होते की शासनालाच या प्रक्रियेवर शंका आहे. अध्यक्ष महोदय, आज सरकारी नोकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुरू आहे. कंत्राटी पद्धतीने आरक्षण मोडीत निघत आहे. शासकीय जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत आरक्षणाचे तुकडे करून शासन काय वाटणार आहे? शून्याचे कितीही तुकडे केले तरी उत्तर शून्यच येते. अध्यक्ष महोदय, हा केवळ मूळ प्रश्नावरून लक्ष भरकटण्याचा आणि बौद्ध दलित विरुद्ध हिंदू दलित असा कृत्रिम संघर्ष उभा करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा राजकीय डाव तर नाही. अध्यक्ष महोदय, करिता माझा सरकारला या निमित्तानं थेट विचारणा आहे की बदर समितीचा अहवाल अजून मंत्रिमंडळाने स्वीकृत केला नाही, मग बार्टी मार्फत जनतेकडून तातडीने हरकती मागवून नागरिकांची दिशाभूल कोणाच्या दबावाखाली केली जात आहे? या विषयावर मूळ अनुसूचित जातीच्या लोकप्रतिनिधींना आणि आमदारांना विश्वासात न घेता केवळ बाहेरच्या लोकांच्या आग्रहास्तव हा विषय का रेटला जात आहे? तिसरा प्रश्न आणि शेवटचा, राज्यातील सामाजिक सलोखा आणि अनुसूचित जातीचे घटनात्मक ऐक्य टिकविण्यासाठी शासन या वादग्रस्त प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देऊन हा अहवाल आधी सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहे का? ही विनंती आपल्या माध्यमातून मी शासनाला करीत आहे. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.